मालेगांव मेडिकल रिप्रेजेंटेटिव की जानिब से हम लोग यहाँ पर इस धरने में हमारा समर्थन देने के लिए मौजूद हैं और आज दोपहर का हमने यहाँ पर ये कर्मचारियों के लिए खाने का नज़्म भी किया हुआ है। तो इनकी जो भी मांगनी है स्टेट गवर्नमेंट से, हम जितने भी हमारे कामगार यूनिट से और हमारे कामगार संगठन के जो लोग हैं उनकी जो भी मांगनी है स्टेट गवर्नमेंट से, हम उनकी मांगनी में उनका समर्थन करते हैं। मालेगांव मेडिकल रिप्रेजेंटेटिव एसोसिएशन की जानिब से बहुत बहुत शुक्रिया। या लढ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या दुःखामध्ये आम्ही मालेगाव मेडिकल MR असोसिएशन सहभागी आहोत। तुमच्या भावना आम्ही समजू शकतो। ज्या काही परिस्थितीतून एसटी कर्मचारी जात आहे यांचा अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे, ते न्यायासाठी दाद मागत आहे याची जाणीव आहे आम्हाला। मागील वर्षी पण काही वर्षापासून अशा प्रकारच्या मागण्या मागितल्या जात आहे, परंतु कामगारांच्या विरोधी असलेले हे सरकार आपल्याला न्याय देत नाहीये। नुसतं एसटी कर्मचारी नव्हे तर इतरही क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांचं शोषण मोठ्या प्रमाणावरती होत आहे। त्यामध्ये केंद्रातील सरकारही तेवढंच जबाबदार आहे ज्या पद्धतीने राज्यातील सरकार जबाबदार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून कामगार वर्गाचं शोषण करत आहे। हे शोषण थांबलं पाहिजे आणि कामगारांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांचा जो हक्क आहे तो हक्क अधिकार त्यांना मिळाला पाहिजे। यासाठी मालेगाव MR असोसिएशन तुमच्या पाठीशी आहे बांधवांनो। येणाऱ्या काळामध्ये तुमचा हा जो संघर्ष आहे, हा जो लढा आहे, हा पूर्णत्वास जाईपर्यंत वेळोवेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढी मी माझ्या संघटनेच्या वतीने ग्वाही देतो। आणि एक नारा आपण या ठिकाणी बुलंद करूया, आवाज दो, आवाज दो, आवाज दो। धन्यवाद। लाल सलाम, लाल सलाम। सभी कर्मचारी को मालेगांव MR एसोसिएशन की तरफ से लाल सलाम। लाल सलाम, लाल सलाम।